हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बघतोय गव्हाच्या पिठाचा स्पॉन्ज केक। हा केक बनवण्यासाठी अजिबात आपण मैदा, रवा किंवा साखरेचा वापर केलेला नाही, दह्याचा वापर देखील केलेला नाही। खूप सोपा आहे बनवायला, कमीत कमी साहित्यामध्ये एकदम मस्त स्पॉन्जी असा केक तयार होतो। आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर एक वेळ सबस्क्राईब करा, त्यासमोर येणारा बेल आयकॉन प्रेस करा आणि जर ही रेसिपी आवडली तर कमेंट करून सांगायला विसरू नका कशी वाटली रेसिपी। चला तर सुरुवात करूया। हा केक कसा बनवायचा ते बघूया। सगळ्यात अगोदर गॅसवर एक जाड बुडाचं मोठं भांडं घ्यायचं आहे। मी इथं जाड बुडाची मोठी कढई वापरलेली आहे। त्यामध्ये एक रिंग किंवा एक स्टँड ठेवायचं, वर झाकण लावायचं आणि पूर्ण 10 मिनिटापर्यंत गॅसवर हे भांडं गरम होण्यासाठी ठेवायचं, म्हणजे प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्यायचं। आता एक बाउल घेतलेला आहे। या बाउलमध्ये मी 1 वाटी गूळ घेते। हा गूळ मी चिरून घेतलेला आहे, फोडून घेतलेला आहे। बरोबर 1 वाटी गूळ घेतलेला आहे। ज्या वाटीनं आपण गूळ घेतला त्याच वाटीनं 1 वाटी कोमट पाणी या गुळामध्ये घालायचं आहे। कोमट पाणी यासाठी घेतलेलं आहे कारण आपल्याला पाण्यामध्ये गूळ विरघळून घ्यायचा आहे। तर आता हा गूळ व्यवस्थित मिक्स करून एक 2 ते 3 मिनिटं बाजूला सोडून देते आणि त्यानंतर हा गूळ चमच्याने मिक्स करत आपल्याला या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता मी गूळ हा पूर्ण पाण्यामध्ये विरघळून घेतला। गॅसवर ठेवून सुद्धा गरम पाण्यामध्ये हा गूळ तुम्ही विरघळून घेऊ शकता, पण नंतर पाणी थंड करत बसावं लागेल। तर त्यासाठी या पद्धतीनं मी हा गूळ विरघळून घेतला। त्यानंतर विरघळून घेतलेला गुळाचं पाणी एका गाळणीवर घालून या प्रकारे गाळून घ्यायचं आहे, कारण गुळामध्ये खूप सारा कचरा असतो, माती असते, रेती असते। तर आता ज्या वाटीनं गूळ घेतलेला होता त्याच वाटीनं पाव वाटी तेल घेतलं आणि 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं। हा केक जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर 1.25 वाटी गव्हाचं पीठ घ्या, पण आपण हे घेतलेलं प्रमाण आहे ते परफेक्ट होतं। नॉर्मल आपला जसा केक असतो, जशी त्याची गोडसर चव असते, अगदी त्याच चवीमध्ये हा केक तयार होईल। पण यापेक्षा गोड पाहिजे असेल तर गव्हाचं पीठ 1.25 वाटी वापरू शकता। आता तेल, गुळाचं पाणी आणि पीठ हे एकाच दिशेनं या प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठाच्या यामध्ये गुठळ्या नाही राहिला पाहिजेत। जर पाण्याचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण इथं वाढवून घेऊ शकता। त्यामध्ये फ्लेवरसाठी मी 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही वेलची पावडर देखील वापरू शकता, एक छान सुगंध येण्यासाठी, एका वेगळ्या चवीसाठी। आता पुन्हाही व्यवस्थित एकाच दिशेनं फेटून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। केक बनवते वेळी किंवा कोणतंही बॅटर बनवते वेळी एक लक्षात घ्यायचं की बॅटर जितकं आपण एकाच दिशेनं फेटून घेतो तितकं बॅटर हलकं होतं, व्यवस्थित मिक्स होतं आणि त्यामुळं कुठलाही पदार्थ असेल तर तो चांगला फुलून येतो, हलका होतो। गूळ विरघळून घेते वेळी आपण 1 वाटी पाणी वापरलेलं होतं, त्यानंतर थोडंसं पाणी वापरलं बॅटर बनवते वेळी। अजूनही जर बॅटर घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाणी इथं वापरू शकता, म्हणजे 1.5 वाटी गव्हाच्या पिठासाठी कमीत कमी 1.25 वाटी ते 1.5 वाटी पाणी वापरू शकता। आता हे बॅटर आपण छान असं फेटून घेतलेलं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बनवायचं आहे ते भांडं देखील तेलाने ग्रीस करून तयार ठेवलेलं आहे। आता या बॅटरमध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा आणि 1 चमचा लिंबूचा रस घालायचा आहे। लिंबूचा रस आपण यासाठी वापरला कारण यामध्ये आपण दही किंवा व्हिनेगर अजिबात वापरलेलं नाही, तर बेकिंग पावडर आणि सोडा यांचं रिॲक्शन व्हावं म्हणून आपण इथं 1 चमचा लिंबूचा रस वापरला। आता बेकिंग पावडर, सोडा आणि लिंबूचा रस घातल्यानंतर पुन्हा हे 2 मिनिटं एकाच दिशेनं फटाफट असं फेटून घ्यायचं। केक बेक करण्यासाठी जे गॅसवर आपण भांडं ठेवलेलं आहे ते देखील चांगलं गरम झालेलं आहे, प्रीहीट झालेलं आहे आणि आपलं हे बॅटर देखील परफेक्ट तयार झालं। एक वेळ यामध्ये सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर जास्त वेळ हे बॅटर बाहेर राहू द्यायचं नाही, अगदी फटाफट फेटून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे भांडं तयार करून घेतलेलं आहे इडली बनवण्यासाठी त्या भांड्यामध्ये आता हे सगळं बॅटर ओतून घ्यायचं।
तर इथं बघा ह्या भांड्यामध्ये हे सगळं बॅटर मी ओतून घेते आणि लगेच वेळ न घालवता हे बॅटर प्रीहीट केलेल्या आपल्या मोठ्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे केक शिजण्यासाठी, बेक होण्यासाठी। आता हे केकचं सगळं बॅटर या भांड्यामध्ये घालून घेतलं। भांड्यामध्ये बॅटर घातल्यानंतर 1-2 वेळा त्याला टॅप करायचं, म्हणजे काही हवा राहिली असेल तर ती निघून जाईल। त्याच्यावरती काही ड्रायफ्रूटचे तुकडे घालते, बदामाचे तुकडे घालते, पूर्णपणे ऑप्शनल आहे। स्किप करायचं असेल तर स्किप करा, दुसरे काही ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील तर ते देखील वापरू शकता। आता लगेच हे भांडं आपण प्रीहीट करून घेतलेल्या मोठ्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि कमीत कमी 30 ते 35 मिनिटापर्यंत हा केक आपल्याला कमी आचेवर शिजवून घ्यायचा आहे, बेक करून घ्यायचा आहे। तर एक 35 मिनिटे झालेले आहेत। मी एक वेळ केक चेक करते, बघू शकता मस्त जाळीदार केक तयार झालेला आहे, रंग छान आलेला आहे। एक वेळ चाकूनी किंवा या प्रकारे चमच्यानी चेक करायचा। तर बघा अजून ओलसर आहे केक, याचा अर्थ केक अजून कच्चा आहे, पूर्ण बेक झालेला नाही। पुन्हा झाकण लावून 7 मिनिटं हा केक बेक होऊ दिला आणि आता पुन्हा एकदा चेक करूया। तर पुन्हा बघा 40 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर केकला मस्त रंग आलेला आहे, अजून जास्त फुगून वरती आलेला आहे केक, एकदम छान जाळीदार झालेला आहे। आणि यावेळी बघा आपला चमचा पूर्ण क्लीन निघतो, याचा अर्थ आपला केक परफेक्ट असा बेक झालेला आहे, परफेक्ट असा शिजलेला आहे। आता गॅसची फ्लेम लगेच बंद करायची आहे, केकचं भांडं बाजूला काढायचं, पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि मगच केक आपल्याला भांड्यातून बाजूला काढून घ्यायचा। तर बघा पूर्ण केक थंड झालेला आहे। आता अगदी सहज हा केक भांड्यातून बाहेर निघतो। जर गरम असेल तर असा केक बाजूला निघत नाही, तो भांड्याला चिटकून राहतो आणि तुटू शकतो। आता बघा केकला जाळी किती छान आलेली आहे, अगदी मस्त जाळीदार असा केक झालेला आहे। गुळ आणि कणिक वापरून बनवलेला मस्त जाळीदार हा गुळाचा केक नक्की ट्राय करा। कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा। चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा। थँक्यू।